दंडोत प्रणाम. जीवामध्ये स्वतः व्यक्ती अनेक गुणाची ग्राहकता निर्माण करून गुण वाढवू शकतं. कारण योग्य अयोग्य, फायद्याचं तोट्याचं हे जीवाला कळतं, जीव स्वार्थी असल्यामुळे. परंतु आपल्यातला एक दोष काढणं मात्र त्याला जमत नाही. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की जीव हाच सर्व दोषाचा आळा आहे. ना आपल्यामध्ये गुण आपण घेऊ शकतो, कारण स्वार्थाच्या अनुषंगाने आपल्याला तर फायदा दिसतो. परंतु आपल्यातला दोष काढणं, त्या दोषाचं परावर्तन गुणामध्ये करणं इतकं सोपं नाही, कारण ते ऊर्ध्वगतीचं कार्य आहे. त्याला एनर्जी लागते, शक्ती लागते. परंतु हीच एनर्जी आपल्यातले दोष काढण्यासाठी आपण जर लावले आणि त्याच्यामध्ये गुणात परावर्तन जर केलं, तर तीच एक साधना आहे. तेच आपलं जीवन सुंदर करणं आहे आणि त्यातूनच आपल्याला मुक्ती मिळू शकते. परमेश्वराने जीव हा पदार्थ सांगताना जीवामध्ये किती दोष आहे हे सांगून जीव हाच एक दोषाचं आळं सांगितलं आहे. परंतु ह्या दोषातून निघणं, या दोषातून बाहेर पडणं आणि ह्या दोषातून बाहेर पडून गुणग्राहकता वाढवणं ही जीवाची साधना आहे. हीच परमेश्वर भक्ती आहे. ही जर आपण स्वीकारली आणि त्या परमेश्वराला भक्ती करत असताना आपल्यातले दोष आपण जर काढत राहिलो, तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.